मी त्या चालू सभागृहामध्ये खाली मांडी घालून बसलो. त्या ठिकाणी माझं ते सभागृहात आंदोलन झालं. सगळ्या नगरसेवकांना देखील अक्षरशः आश्चर्य वाटलं की मी खाली का बसलो. आता शेती संपल्यावर तो कॅनल हाय असा अस्तित्वात राहिला. त्याचा मालकी हक्क होता कोणाकडे, पाटबंधारे विभाग. आणि तो रस्ता त्या ठिकाणी होणं फार मोठी गोष्ट आहे. आणि तो गेली 20 वर्ष नागरिकांची मागणी होती की तो रस्ता व्हायला पाहिजे. आणि मग मी त्या कामाला पाठपुरावा चालू केला. पाठपुरावा चालू केल्यानंतर मला त्याच्यामध्ये आंदोलन देखील करावं लागलं. बरं. मी सभागृहात मागणी केली की हा विषय आपली 15-16 कोटी द्यायची जर ऐपत नाही नगरपालिकेची, कारण नगरपालिका सक्षम नाही. बरोबर. मग ह्याला एक पर्याय आपण करू शकतो ना की त्या पाटबंधारे विभागाकडून ती जागा आपण लीज अग्रीमेंटवर घेऊ, भाडेपट्ट्याने घेऊ, त्याचं काही भाडं त्यांना देऊ, त्या ठिकाणी रस्ता बनवू. परंतु तो विषय मी ज्या गटाचा नगरसेवक होतो तो गटाचा जे काही नगराध्यक्ष होते त्यांनी तो विषय पत्रिका घेत नव्हत्या, मंजुरीला ठेवत नव्हत्या. आणि मग माझ्या हा विषय लक्षात आल्यानंतर मी सभागृहाची मीटिंग चालू असताना सभागृहात गेला असताना मी त्या बेंचवर, त्या खुर्चीवर सभागृहात न बसायचा निर्णय घेता मी खाली मांडी घालून बसलो.